थंडीचा परिणाम मानसिक आरोग्यावर होऊ शकतो असं मी तुम्हाला म्हणाले तर तुम्ही म्हणाल काही काय सांगते. मात्र हे खरंय. थंडीमुळे तुमच्या आरोग्यावर काय काय परिणाम होऊ शकतात हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी उर्वी भांडारकर. अजूनही भारतात मानसिक आरोग्य किंवा मेंटल हेल्थला फारसं महत्त्व दिलं जात नाही आणि त्यामुळेच अनेकांना त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचं लक्षात सुद्धा येत नाही. सध्या राज्यात थंडी वाढत असल्यामुळे सकाळी लवकर उठून काम करणे किंवा व्यायाम करणे अनेकांना शक्य होत नाही. मात्र हा आळशीपणा तुमचं मानसिक आरोग्य बिघडवण्याचं एक कारण ठरू शकतं. यालाच विंटर ब्लूज किंवा सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर असंही म्हटलं जातं. विंटर ब्लूज पासून स्वतःला लांब ठेवायचं असेल तर काही गोष्टी नक्की पाळा. थंडीतील झोप ही न संपणारीच असते. जसं वेळेचं घड्याळ असतं तसंच आपल्या शरीराचेही एक घड्याळ असते. हे घड्याळ आपल्या झोपेची सायकल मोजत असते. पण शरीराला योग्य झोप न मिळाल्यास झोपेचे पॅटर्न बदलू शकते आणि पूर्ण झोप न मिळाल्यास आपल्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. शरीराला हवा तेवढा सूर्यप्रकाश मिळाला नाही तर शरीरातील सेरोटोनिन वाढत नाही. सेरोटोनिन हे एक मेंदूतील एक केमिकल आहे जे आपल्या आनंदी राहण्यासाठी मदत करते. पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्यास शरीरातील सेरोटोनिनचे प्रमाण बिघडते, ज्यामुळे निराश वाटणे किंवा आळशी वाटण्यासारखा प्रकार घडतो. थंडीत झोप ही सगळ्यांचीच लाडकी असते. अशा वेळी लोक बाहेर न पडता लोकांसोबत मिसळत सुद्धा नाही. अनेकांना बेड आणि झोप फार महत्वाची वाटते. मात्र या गोष्टी तुमचं मानसिक आरोग्य बिघडवत असेल तर त्यामुळे एकटेपणा जाणवू शकतो किंवा डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं वाटू लागतं. जवळच्या लोकांसोबत आपल्या मनातील गोष्टी शेअर केल्याने सुद्धा तुमचं मानसिक आरोग्य नीट राहतं. त्यामुळे तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे तुमच्या हातात आहे. थंडीत मानसिक आरोग्यावर लक्ष द्या आणि स्वस्थ राहा. आणि अशाच हेल्थ टिप्स साठी फॉलो करा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.